भिवंडी शहरातील खंडूपाडामधील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी केला। या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी निवडणूक अधिकारी तसंच पोलीस यंत्रणेला धारेवर धरलंय। तर कपिल पाटलांचे हे आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी फेटाळून लावले। पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते असे आरोप करत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला। त्या एका बूथ मध्ये बायकोचं आयडी घेऊन नवरा मतदान करायला आलेला, एक 13 वर्षाचा मुलगा बॅट घेऊन मतदान करायला आलेला। मतदारांच्या रांगेत 4-5 मुलं होती। रवी त्यांना सगळ्यांना खेचून बाहेर काढलं। हे काय चाललंय इथं? लोकशाहीची थट्टा आहे। यांना लोकशाही वाचवायची आहे का लोकशाहीची हत्या करायची आहे? कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। स्पष्ट त्यांनी त्याचा पराभव मान्य केलेला आहे। आणि आज आपण इकडे पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी, सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवीगाळी वगैरे केली आहे। आणि याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत। मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय आणि कपिल पाटीलला आव्हानही करतोय की अरे मर्दासारखा लढ।